परीक्षेच्या जो खूप थोडा अवधी असतो ना त्यावेळेस करायच्या, पण आधी कन्सेप्च्युअल करण्यासाठी तुम्हाला ॲटलिस्ट 3-4 रीडिंग तरी पाहिजे. सो हे करा. इकॉनॉमिक सर्वे, अनेकांचा असा डाऊट असतो की इकॉनॉमिक सर्वे करायचा का नाही. तर करंटचं जे पुस्तक असतं आपलं, म्हणजे मी परिक्रमा रेफर केलं करंटसाठी, तर त्याच्यामध्ये आपला इकॉनॉमिक सर्वेचं एक समरी येते, बजेटही येतं, तर त्याचं तुम्ही करू शकता ते करंटसाठी. तुम्हाला पूर्णपणे इकॉनॉमिक सर्वे वाचायची गरज नाही आहे, फक्त काही ज्या गोष्टी असतात त्या थोड्याफार लिंक करायच्या असतात. तर तो एक समरी आहे, ते करा. त्याचं इकॉनॉमिक्ससाठी एवढं पुरेसं आहे मी म्हणेल. आत्ता रमेश सिंग आले मार्केटमध्ये मराठीमध्ये, मी तर काही रेफर केलं नव्हतं, बट आत्ता म्हणून त्यातले काही सिलेक्टेड टॉपिक जर तुम्हाला करायचं असेल तर करू शकता. आणि एक ॲनालिसिस बघा इकॉनॉमिक्सचं, कारण गेल्या 1-2 वर्षाचं पॅटर्न जर बघितलं ना तर ॲनालिटिकल क्वेश्चन जास्त येतात, म्हणजे स्टेटमेंटमध्ये. आणि युजली मी एक ट्रिक पण सांगते, म्हणजे ती लागू होईल का नाही. एक 4 स्टेटमेंट असेल तर बऱ्यापैकी ऑल आर करेक्ट असतात. आता हे रिस्की आहे सांगणं, पण एक ट्रेंड जो बघितला तर ऑल आर करेक्टचा बऱ्यापैकी हे जातोय, पण तिथे व्यवस्थित जाणून हे करा असं मी म्हणेल. पुढचं मला प्रश्न आलाय, CSAT-साठी कोणतं पुस्तक वाचावं. एक मिनिट. या संदर्भात आता मॅडम जसं म्हटलं ऑल ऑफ द अबोव, तर ॲक्च्युली ते बरोबर आहे. तुम्ही म्हणजे ऑफ द रेकॉर्ड सांगतोय, जर समजा 10 हे असतील तुम्हाला प्रश्न असतील ऑल ऑफ द अबोवचे, तर तुम्ही बघितलं ना तर 6च्या आसपास प्रश्न ते ऑल ऑफ द अबोव बरोबर असतात. आणि एक लक्षात घ्या, 6 बरोबर 4 चुकलेत, ते जर तुम्ही निगेटिव्ह करून केलं ना तर तुम्हाला 3 ते 4 मार्क आरामशीर वाढतात. बरोबर आहे. तर ह्या गोष्टींचाही थोडासा कुठंतरी म्हणजे लक्षात घेऊन त्या गोष्टी करा, पण एवढे रिस्क आहे त्याच्यामध्ये. पुढचा प्रश्न आलाय, CSAT-साठी कोणतं पुस्तक वाचावं. आता ज्यावेळेस स्पर्धा परीक्षांची तयारी करतो ना आपण, लोकसत्ताचा अग्रलेख वाचतो आपण, तर ते संपादकीय जे पान असतं ना ते दररोज वाचा. म्हणजे पेपर तुम्ही पूर्ण वाचला नाही तरी चालेल, इट्स ओके. परिक्रमा आहे तुम्हाला ते हेल्प करायला, त्यामुळं ॲटलिस्ट संपादकीय तरी वाचा. पर्टिक्युलरली पुस्तक असं म्हणण्यापेक्षा मार्केटमध्ये खूप सारी, म्हणजे पृथ्वीचं आहे, सिम्प्लिफाईड आहे, CSAT डिकोडेड आहे, कोणतंही पुस्तक घ्या. दुपारच्या वेळेमध्ये आयोगाचा पेपरचा टायमिंग असतो 3 ते 5, त्या वेळेमध्येच पॅसेज सोडवायचा प्रयत्न करा. त्यामुळे जेणेकरून तुम्हाला त्यावेळेची जी असते ना मानसिकता आपली, ती परीक्षेच्या वेळेस तुम्हाला इफेक्टिव्हली काम करता येईल. तर मी एवढं हे सांगेल. आणि टाईम मॅनेजमेंट CSAT-साठी. मला एक प्रश्न विचारलाय त्याच्यामध्ये मुख्य परीक्षेत इंग्रजी या विषयासाठी MJ पुरेसा आहे का म्हणून. म्हणजे बघा, सगळ्यात बेसिक गोष्ट काय आहे इंग्लिशमध्ये, तर तुम्हाला 2 पार्ट आहेत, एक म्हणजे ग्रामर आणि दुसरं म्हणजे वोकॅब्युलरी. यात जर बघितलं ना तर तुम्ही कोणतंही एक पुस्तक वाचा. त्याच्यामध्ये MJ पण आहे युनिक अकॅडमीचं, आणि बाळासाहेब शिंदे यांचं पण पुस्तक आहे. बरोबर आहे. तर त्यातलं कोणतंही एक पुस्तक वाचा. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्यातले रूल्स आणि एक्सेप्शन ह्या गोष्टी लक्षात घ्या. अगोदर तो पाठ करा आणि त्याचं सराव प्रश्न आहे ते सराव खूप सोडवा. आणि कोणतंही एक पुस्तक वाचलं तरी एवढा काही फरक पडत नाही, पण सराव मात्र जास्त करा. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट सांगेल ते म्हणजे बक्षी यांचं एक इंग्लिश ग्रामरचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी खूप साऱ्या प्रश्नांचं इन्क्लूड केलेलं आहे, तर ते एक तुम्ही वाचू शकता जर वेळ असेल तर. ठीक आहे. पाल अँड सुरी पण इंग्लिशसाठी तुम्ही रेफर करू शकता, स्टँडर्ड रेफरन्स मटेरियल. पुढचा प्रश्न आहे माझ्यासाठी, विज्ञान विषयाचा अभ्यास करावा जे की परिपूर्ण होईल. पहिलं तुमचं स्टेट बोर्ड आहे, 5वी ते 10वी मस वाचायचं आहे. आणि एक जे ट्रिक सांगेल मी, भस्के सरांचं तर आपण वाचतोच, ज्ञानदीपचं. ज्यावेळेस तुम्ही वाचाल ना तर स्पेशली बायोचा पार्ट पहिल्या सुरुवातीला वाचायचा. पूर्ण 5वी ते 10वी सलगपणे वाचण्याऐवजी फक्त बायोचा पार्ट वाचायचा, किंवा एकदा संपूर्णपणे वाचून घ्या आणि सेकंड टाइम जेव्हा स्टेट बोर्ड वाचायला जाईल ना तर पहिला पूर्ण बायोचा पार्ट वाचून घ्यायचा. तो वाचून झाला की पुन्हा मग भस्के सरांचं बायोचं पुस्तक, म्हणजे याच्यामध्ये NCERT, म्हणजे काय होतं तुम्हाला बायोचा पार्ट व्यवस्थितपणे बुकला लिंक करता येतो. मग सेम, मग फिजिक्सचं पण पूर्ण वाचून घ्या, भस्के सरांचं फिजिक्स वाचा, नाहीतर केमिस्ट्रीचं पण सेम, म्हणजे जेणेकरून काय होईल तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लिंक करता येईल. म्हणजे पूर्णपणे, कारण ओव्हरऑल जर विज्ञानाचं बघितलं तर बायोला जास्त वेटेज आहे, त्याच्यामुळे रिव्हिजन करताना सुद्धा बायोचं जास्त रिव्हिजन करा. म्हणजे क्लासिफिकेशनसारखा पार्ट असेल किंवा ग्लँड्स, ह्याच्यावरती डेफिनेटली एकतरी प्रश्न असतो. त्यामुळे एक्झामच्या आधी कोणत्या पार्टला जास्त महत्त्व आहे त्याची रिव्हिजन सायन्स बाबतीत नक्की करा. आणि एक 2-3 वर्षाचा ट्रेंड बघितला तर सायन्समध्ये सम्स विचारतात ते, तर समसाठी पुन्हा भस्के सरांनी ह्या ॲडिशन्स खूप चांगले दिले ते करा. आणि स्टेट बोर्ड आहे तुमच्यासाठी. NCERT वाचणंच गरजेचं आहे. मी म्हणेन भस्के सरांच्या पुस्तकामध्ये NCERTचा एक उत्तम प्रकारे सारांश दिला आहे, तर तुम्ही तो रेफर करा. म्हणजे खूप काही रेफरन्स ठेवण्यापेक्षा सिलेक्टेड आणि कमी जर ठेवले तर रिव्हिजनलाही वेळ मिळेल आणि परीक्षेमध्ये आउटपुट जास्त मिळेल.
मला पुढचा प्रश्न होता की राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी PSI STI असिस्टंटच्या मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका करणं गरजेचं आहे का? बघा, नॉर्मली जर बघितलं आपण 8 ते 10% प्रश्न रिपीट होत आहेत सारखे आयोगाचे. पण मला वाटतं की राज्यसेवा मुख्य परीक्षेबरोबर आहे ते प्रामुख्याने काय आहे तर ह्याच्या पण म्हणजे PSI STI असिस्टंटच्या मुख्य किंवा प्रिलिम जरी असल्या तरी त्यातला पार्ट आहे तो परत प्रश्नपत्रिका बघा. मुळात काय आयोगाच्या प्रश्नपत्रिका बघणं हे फार गरजेचं आहे, कारण सिलेबस वाईज असेल तो पॉईंट इन्क्लूड असेल तर बघा त्यातलं. कारण काय आहे, आयोग ज्यावेळेस प्रश्न विचारत असणार त्यावेळेस प्रश्न सगळ्या प्रश्नांचे कन्सिडरेशन करूनच पुढचा प्रश्न विचारतात ना. म्हणून काय तर सगळ्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत आयोगाच्या शक्य असेल तेवढ्या बघून घ्या त्याच्यामध्ये. मला अनेकांनी असा प्रश्न दिला आहे की तुमची बुक लिस्ट शेअर करा. ॲक्च्युली नांदेडचं आमचं एक बुकलेट आहे ज्याच्यामध्ये ती बुकची लेट दिलेली. मी फेसबुकही वैयक्तिकरित्या काही दिवसानंतर मी ती शेअर करेल. बट स्टील आता हो एक पेज आहे त्याच्यावरती ओके त्याच्यावरती ती डिस्क्लोज होईल लवकरात, कारण सध्या माझं अकाउंट डिॲक्टिवेटेड आहे, मी सोशल मीडियापासून दूर आहे. सो लवकरात लवकर ती शेअर करेल. मला पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी साधारणतः किती महिन्याचा वेळ द्यावा आणि अभ्यासाचं नियोजन कशा प्रकारे करावं. मी सुरुवातीला असा उल्लेख केला की एक मेन्सचा राज्यसेवाचा सिलेबस टार्गेट करायचा. त्यातले कोर सब्जेक्ट कोणते की जे प्रिलियम्सला उपयोगी होतील. मेन्सला सायन्स नाही आहे पण प्रीला सायन्स आहे, आणि प्री काढायची जर असेल तर सायन्सशिवाय पर्याय नाही. तर एक साधारणतः तुम्ही एक वर्ष म्हणजे MPSCला अभ्यास स्टार्ट करताना एक 8 म्हणजे वर्षाचं धरलं तर साधारणतः 8 महिने तुमचे कोर सब्जेक्ट जे आहे ते, आणि पुढील 4 महिने जे स्पेशली राज्यसेवा प्रिलियमसाठी आहे, मग ते एन्व्हायरमेंट आहे, सायन्स आहे. मग ह्या काळामध्ये त्या जर विषयांचा जर अभ्यास केला तर तुमचे कोर सब्जेक्ट आणि हे जे वेगळे इतर सब्जेक्ट असतात ह्याचा खूप फायदा होईल. अभ्यासाचं नियोजन मी म्हणेन नियोजन तर कराच, म्हणजे तुमचं डेली रुटीन पाहिजे, वीकली पाहिजे आणि मंथली पाहिजे. म्हणजे एका दिवसात माझं रुटीन असं होतं की मी 2 सब्जेक्ट घ्यायचे आणि 2 सब्जेक्ट घेतलं कारण तर एक उत्साह राहतो अभ्यासामध्ये. मग सकाळच्या सेशनला एक सब्जेक्ट, दुपारचा तो मधला फ्री टाईम आहे, मग ह्याच्यामध्ये एक लोकसत्ताचं संपादकीय वाचायचं आणि छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे करंटचं वगैरे, कारण मी दररोज करंट 1 तास तरी द्यायचे करंटला, मग ते दुपारी असेल किंवा संध्याकाळी असेल तर. आणि संध्याकाळच्या सेशनला एक सब्जेक्ट, आणि खूप काही आता खूप वाचलं मला कंटाळा येतो वगैरे मग विषय बदला, जेणेकरून जी एनर्जी आहे ती टिकून राहते आणि सातत्यही राहतं. तर एक अशा प्रकारे तुम्ही नियोजन करू शकता. शेवटचे जे प्रिलियमचे 4 महिने असतात म्हणजे प्रिलियम्सला 4 महिने बाकी आहे, मग त्याच्यासाठी CSATला एक दुपारचा पूर्ण वेळ द्या. म्हणजे जेवल्यानंतर आपण साधारणतः 1 ते 5 हा वेळ CSATसाठीच राखून ठेवा. मग त्याच्यामध्ये पहिले 2 तास हे मॅथ्ससाठी ठेवा आणि उरलेले तास हे पॅसेजसाठी ठेवा. आता हे 2 तास मॅथ्ससाठी ठेवताना आहे ना, आयोगाचा जो म्हणजे स्पेशली राज्यसेवा प्रिलियमसाठी बुद्धिमत्ता जी असते रिझनिंग, ते जास्तीत जास्त त्याच्यावरती भरा. आणि ह्या वर्षीचा पेपर बघितला तर लेंदी होता रिझनिंग, तर स्पीड ठेवा वाचायचा. साधारणतः अगरवालचं जे पुस्तक आहे स्टँडर्ड मटेरियल, अगरवालचं जे पुस्तक आहे त्यातनं बऱ्यापैकी रिझनिंगचे क्वेश्चन येतात. सो ते सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला रिझनिंग आणि कॉम्प्रेशन दोन्ही बॅलन्स करून मार्क्स आणता येईल. पुढचा त्यांनी विचारला आहे मानवी विकास आणि संसाधन ह्याविषयी कोणती पुस्तकाचं आहे. मी ॲक्च्युली बुक लिस्ट टाकणार आहे, सो त्याच्यामध्ये हा प्रश्न कव्हर होऊन जाईल. मला एक प्रश्न आहे त्याच्यामध्ये विचारले की सर जागा कमी असेल तेव्हा असं वाटतं की पोस्ट मिळेल का नाही, आणि कमी जागेमध्ये म्हणजे आपल्याला पोस्ट कशी मिळली पाहिजे. बघा लक्षात घ्या, राज्यसेवेची 1 जागा काढली तरी 1च तुम्हाला मिळणार आहे, आणि 1000 काढले तरी 1च मिळणार आहे, बरोबर आहे. ऑब्व्हियसली टेन्शन येणं स्वाभाविक आहे, मार्क थोडे जास्त पाडावे लागतील हे आहे. पण एक लक्षात घ्या, आपण आज 30 पाडतोय, उद्या 35 कसे पाडायचे, उद्या परत 40 कसे पाडायचे, असं करत करत 55-60 पर्यंत कसं जायचं हे तुम्हाला एकदा कळलं ना तर जागेंचं तुम्हाला कधी टेन्शन राहणार नाही. म्हणून अभ्यासावरती फोकस करा, जागेवरती अजिबात फोकस करू नका. कारण एक लक्षात घ्या, म्हणजे अभ्यास करणारे दोन्ही टाईपची मुलं असतात, त्याच्यामध्ये जे मुलं लिस्टच्या बाहेर जातात आणि लिस्टच्या आतमध्ये पण असतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे टेन्शन आलं तर टेन्शनमध्ये फक्त स्वतःला थोडं रिलीफ करा आणि अभ्यास चांगल्या पद्धतीनं नियोजन करा, स्ट्रॅटेजी व्यवस्थित वापरा, त्यामध्ये तुम्हाला पोस्ट नक्की मिळून जाईल. पुढचा प्रश्न आला मला, मेन्सचे पेपर म्हणजे नुसार वाचावं 1, 2, 3 का तुमच्या. ॲक्च्युली मी सुरुवातीला असं उल्लेख केला की कोर सब्जेक्ट जे असतात ना, म्हणजे राज्यसेवा जर 4 महिने तुम्ही मेन्सचा अभ्यास जर टार्गेट करत असाल तर त्यातले पहिले 2 महिने नवीन सब्जेक्टसाठी करत असता. तर नवीन सब्जेक्ट कोणते ते पहिली प्रायोरिटी त्याला द्यायची, आणि दिवसातला काही वेळ हा तुमच्या कोर सब्जेक्टला.
म्हणजे तुम्ही सिलेबस टार्गेट करा. पेपर 1 किंवा मी किती वेळ अभ्यास करते, 6 तास 8 तास, हे महत्त्वाचं नाही. टॉपिक कव्हर करताय ना ते बघायचं आणि सिलेबसची कॉपी जर ठेवली ना तिथे टिक करत जायचं, हा टॉपिक मी कव्हर केला आहे, जेणेकरून आपण किती वाचलंय आणि किती राहिलंय याचं भान कायम राहतं आणि आपल्याला किती करायचं आहे. त्याच्यासोबत त्यांनी असं म्हणलं की हिस्ट्रीसोबत पॉलिटी असं वाचणं. येस, पॉलिटीचा जो म्हणजे हिस्ट्रीचा जो सेकंड पार्ट आहे म्हणजे इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स आणि पॉलिटीचं स्टार्टिंगचं पार्ट म्हणजे हे लिंक सब्जेक्ट आहे. म्हणजे इथे पॉलिटी लाईफ म्हणजे पॉलिटीलाही फायदा होणार आणि हिस्ट्रीलाही फायदा, त्याच्यामुळे असे सब्जेक्ट लिंक करा. मला एकाने विचारलं उपजिल्हाधिकारीचं काम काय, मी असंही म्हणेल की म्हणजे पहिली परीक्षा टार्गेट करायची. म्हणजे सिलेबस तुम्ही टार्गेट करणार आहे, पण पुढे जाऊन अधिकारी होईल आणि मी काय करेल ही स्वप्न आता रंगू नका. ते तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे, त्यांना ट्रेनिंग द्यायचं आणि ते ट्रेनिंग नंतर तुम्हाला सगळं करणार आहे काय करायचं ते. फ्रँकली सांगायचं तर उपजिल्हाधिकाऱ्याची कामं आम्ही तुम्हाला 2-4 सांगू जे आम्ही वाचलेले आहेत ते, पण ते ॲक्च्युली थेरॉटिकल आहेत. प्रॅक्टिकल असा विशेष काही माहीत नाही. ज्याच्यामध्ये प्रांताधिकारी म्हणून काम करतो आणि एका जिल्ह्याच्या किंवा ज्या ठिकाणी काम करतो ते वेगवेगळे डिपार्टमेंट सांभाळणं, एवढी त्यांची प्रामुख्याने कामं आहेत. इंटरव्ह्यूच्या गायडन्ससाठी तुम्ही या, तुम्हाला नक्की तेव्हा आम्ही तुमची कामं पाठ एक करू. प्रश्न विचारला होता ते परत पेपर 4 साठी बुक सांगा. बुक लिस्ट तुम्हाला मिळून जाईल, ज्ञानदीपच्या पेजवर असेल किंवा माझ्या फेसबुक पेजवरती पण आहे आणि मॅडम जेव्हा शेअर केली तेव्हा पण मिळेल. आणि फक्त त्याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, जे सगळे काय टॉपर किंवा जे सिलेक्ट झालेले लिस्ट प्रामुख्याने देतात ना, याच्यामधले कॉमन लिस्ट जर बघितले ना बऱ्यापैकी सेमच असते. त्यामुळे मेन त्याला फोकस करा कॉमनला, नाहीतर एखादं नवीन पुस्तक वाचलं म्हणून तेवढ्यासाठी मागं पळत असू नका. मला पुढे विचारलं आहे 1 वर्षात STI, ASO आणि एक्साईज PSI. मी राज्यसेवा मेनचा सिलेबस नेहमी टार्गेट होता माझा, त्यामुळे तो सिलेबस करते. म्हणजे STIला गेला तर तुम्ही फार इकॉनॉमिक्स तुम्हाला ॲडिशन होणार आहे, पण ते राज्यसेवेमध्ये फायद्याचं ठरणार आहे. ASOसाठी पॉलिटी, राज्यसेवा मेनसाठी पॉलिटी सेकंड पेपर पूर्णपणे. एक्साईज PSIला थोडेफार ॲडिशन्स आहे, म्हणजे एक साधारणतः ते 3-4 कायदे आहेत ते तेवढे ॲडिशन. पण PSIचं जर बघितलं ना आपण तर PSIचा जो लॉचा अभ्यास आहे ना तो राज्यसेवा पॉलिटी पार्ट 2ला खूप फायदेशीर आहे. कारण मी ज्यावेळेस 2017ची एक्झामचा अभ्यास करत होते, PSIच्या मेन्सलाही मी होते आणि मला लॉचा जो अभ्यास केला तो मला राज्यसेवेत फायदेशीर ठरला. त्याच्यामुळे थोडेफार ॲडिशन असतात, बाकी कोर तर सगळं आहे ना. त्यामुळं मी असंच म्हणेन की राज्यसेवा मेन्सचा सिलेबसच कायम टार्गेट करा. पुढचा प्रश्न आहे अर्थशास्त्रासाठी फक्त क्वेश्चन पेपर सफिशियंट आहेत का म्हणून. बघा लक्षात घ्या, पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस एक बुक आपण कोणतंही वाचतो तर त्या बुकमध्ये तुम्हाला कन्सेप्ट आणि फॅक्च्युअल ह्या सगळ्या गोष्टी असतात. प्रश्नपत्रिका तुम्हाला कधी उपयोगात येणार आहे, जेव्हा तुम्ही काहीतरी वाचलं असेल तर ते वाचलेलं तुम्हाला लक्षात राहतंय का, समजलंय का आणि त्याचं मार्कात रूपांतर होतंय का यासाठी. म्हणून मला असं वाटतं की पहिल्यांदा आहे ते प्रश्नपत्रिका पहिल्यांदा व्यवस्थित वाचा, 1दा-2दा किंवा 3दा, आणि नंतर आहे ते क्वेश्चन पेपरचे त्यानंतर मागे लागा. पुढचं मला विचारलं आहे HRDच्या स्कीम कशा परफेक्ट कराव्यात. कोळंबे सरांचं पुस्तक आहे देसले आणि पार्ट 2चं ते पुस्तक जे आपण HRD आणि HR साठी वापरतो. तर एक सुरुवातीला 1-2-3 रीडिंग झाल्यानंतर ना दररोजच्या शेड्यूलमध्ये 3-3 योजना, म्हणजे सकाळी 3 योजना आणि संध्याकाळी 3 योजना असं जर केलं ना तर रिव्हिजनही होते, विषयाचं म्हणजे एक सातत्य राहतं त्या विषयाच्यामध्ये आणि परीक्षेला तुम्हाला खूप फायदा होतो. कारण काय होतं, लास्ट इयरच्या राज्यसेवेला आहे ना HRDचे प्रश्न असे कॉम्प्लिकेटेड म्हणजे खूप बारीक म्हणजे 90 थ्रू इयर होतं, त्यांनी 94 केलं, म्हणजे एवढ्या डीपमध्ये गेलं. आणि तिथे त्या प्रेशरमध्ये ना अनेकदा आपल्याला असं की नाही ते 94च असतं, पण ॲक्च्युली ते 93 असतं. मग हे न होण्यासाठी ना एक दररोज तुम्ही 3-3, 4-4 योजना जर केल्या तर मला असं वाटतं 1-3-4 महिन्याच्या काळामध्ये तुमचं पूर्णपणे पेपर 3 कव्हर होईल. पुढचा प्रश्न आहे एक जणाने विचारला आहे, त्याच्यामध्ये 3 वर्षापासून कंबाईनचाच अभ्यास करत आहे आणि फर्स्ट टाईम मेनचा अभ्यास करायचा आहे, कंबाईन पण आलेली आहे, तर कोर सब्जेक्ट करावं का. आता 1 महिना आहे तुमच्यासाठी, बरोबर आहे, आणि दोन्ही परीक्षा तेवढ्याच महत्त्वाच्या. त्यामुळं पहिल्यांदा कॉमन जे आहे म्हणजे कोर सब्जेक्ट ज्याच्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे सब्जेक्ट पहिल्यांदा वाचा. जे राज्यसेवा प्रिलिमला पण वाचलेत किंवा त्यातला राज्यसेवा मेनचा पण काही भाग होऊ शकतो ते पहिल्यांदा वाचा, आणि नंतर मग आहे ते राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी किंवा जी काय आपली कंबाईनचा जो स्कोर येईल त्या पद्धतीनं अभ्यास करा, होईल फायदा त्याच्यामध्ये. मला पुढचं विचारलं आहे, जेव्हा अभ्यास करण्याची मानसिकता राहत नाही तेव्हा काय करावं. एक सब्जेक्ट बोर होतोय, ट्रेस येतोय, दुसरा सब्जेक्ट घ्यायचा नवीन करायचं, किंवा फार तर त्यावेळेस असं वाटलं की आता मला इथे बसूशीच वाटत नाही, एक बाहेर जाऊन राऊंड मारा आणि पुन्हा आणि रिझल्टचा दिवस आठवा की मला रिझल्ट आणायचा आहे, सो मी आता इथे बसलंच पाहिजे. दॅट्स इट. म्हणजे मानसिकता वगैरे असं स्वतःची लाड नका करू, फ्रँकली म्हणते, स्वतःची अजिबात लाड करू नका.
आणि इथे तुम्हाला रिझल्ट आणायचा आहे, एवढं ध्यानात ठेवा. 8 तास अभ्यास करा, पण तेवढा डेफिनेट करा बस, बाकी काही नाही. म्हणजे 15 तास बसलं पाहिजे अशातला भाग नाही, तो क्वालिटी टाइम तो तर मात्र अभ्यासामध्ये स्पेंड करा. पुढचा प्रश्न आहे मला, सरळ सेवा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा यांची एकाच वेळी तयारी कशी करावी. आता सरळ सेवेमध्ये बघितलं तर मराठी इंग्लिश ग्रामर पण आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे. आणि मग बाकी संयुक्त पूर्वपरीक्षा आणि GSचा बाकीचा भाग दोन्ही परीक्षेत कॉमन आहे. जो कॉमन आहे तो अगोदर व्यवस्थित करा, आणि सरळ सेवा परीक्षा जेव्हा येईल त्याच्या अगोदर महिनाभर तुम्ही ग्रामर व्यवस्थित वाचू शकता, त्यातून तुमची तयारी होऊन जाईल. ग्रुप डिस्कशन महत्त्वाचं आहे का? मी पॉलिटीसाठी डेफिनेटली म्हणेल, पण ग्रुप डिस्कशन करताना काही रूल हे फॉलो करा. म्हणजे नुसते एकत्र येत आहे, गप्पा मारताय, कारण विषयाला फाटे फुटत जातात, असं नका करू. मी एक साधारणतः आम्ही तिघी ग्रुप शक्यतो शॉर्ट करा, मी म्हणेन 10-12 जणांचा असेल तो काही मला नाही वाटत त्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन तेही स्टडीचं होत असेल. सो बेटर की तुम्ही एक 3-4 जणांचा करू शकता. एक टायमिंग ठरवा, त्या टायमिंगमध्येच करायचं. आणि काय करायचं, आम्ही पॉलिटीचा ग्रुप डिस्कशन करायच्या आधी ना आयोगाचे प्रश्न वाचायचो आधी. म्हणजे आज उद्या एक टॉपिक घेणार आहे आम्ही राष्ट्रपती, तर आयोगाचे जेवढे प्रश्न आले ते वाचून जायचे. तिथं एकीने राष्ट्रपतीची कलमं सांगायची, एकीने लगेच पुढचा मुद्दा सांगायचा की पात्रता काय आहे किंवा काय राष्ट्रपतींचे स्पेशली अधिकार, आणि लगेच त्याची दुसरीने एक सांगायचं की आधी क्वेश्चन काय विचारले, असे प्रश्न विचारले जाऊ शकते. म्हणजे प्रश्न कोणते येऊ शकतात ह्याची तयारी, आयोगाच्या आधी कोणते प्रश्न आले ह्याची तयारी, आणि जे आपण म्हणतो ना पॉलिटीमध्ये एक्सेप्शन असतं, अपवाद असतात, त्याच्यावरती खूप प्रश्न येतात, हे डिस्कस केलं ना खूप लक्षात राहतात. हे फक्त मी पॉलिटीसाठी म्हणेल, मी फक्त पॉलिटीचं डिस्कशन केलं होतं आणि एक सिन्सिअरली गेलं. म्हणजे आजही त्या डिस्कशनचा एवढा फायदा होतो की आता बुक वाचायला घेतलं कोळंबे सरांचं किंवा M लक्ष्मण, तरी ते एक पटपट नजर फिरवली तरी ते रिकॉल होतं, कारण डिस्कस आहे. त्यामुळे डिस्कस करताना शक्यतो तो तुम्ही तेवढंच करायचं पॉलिटी. बाकी दुसरा विषय जर कुणी नसेल लगेच घ्यायचं, उठून जायचं, विषय लगेच तिथं स्टॉप करायचा. सो डिस्कशन करताना काही रूल नक्की हे करा. सगळ्याच विषयासाठी करायची गरज नाही तुम्हाला, पर्टिक्युलर काही सब्जेक्टसाठी करू शकता. सेल्फ नोट्स मी तशा पर्टिक्युलरली इन डिटेल नोट्स नाही काढल्या, माझ्या मायक्रो नोट्स होत्या. जास्तीत जास्त पुस्तकामध्ये मी वर्षावर असं लिहायचं आहे. आणि माझं एक स्वतःचं असं मत आहे की ज्यावेळेस मी पुस्तक घेते ना रिव्हिजनला, मला प्रत्येक वेळी काहीतरी नवीन मिळतं. कदाचित त्या इन डिटेल नोट्स काढण्यापेक्षा तेवढं मिळणार नाही, म्हणून मी प्रत्येक वेळी पुस्तक वाचताना मला एखादा पॉईंट खूप चांगल्या प्रकारे समजतो आणि नवीन पॉईंट मिळतो. तर आणि मायक्रो नोट्स बनवा, म्हणजे घटना दुरुस्ती वगैरे ह्याच्या वगैरे ठीक आहे, किंवा इकॉनॉमिक्सचं डेफिसिट वगैरे ह्याच्या ठीक आहे. म्हणजे अशा मायक्रो नोट्स जर बनवल्या तर रिव्हिजनला खूप फायदा ठरेल. कारण काय होतं, राज्यसेवेच्या 2 पेपरमध्ये 2 तासाची गॅप असते. ह्या 2 तासाच्या गॅपमध्ये जर तुमचं नियोजन हे 15 दिवसापूर्वीच ठरलं की त्या 2 तासाच्या गॅपमध्ये मला काय करायचं आहे. म्हणजे सायन्स टेकचा पेपर जो 4 आहे, तर त्याच्यातला जो डिझास्टर मॅनेजमेंट आहे तो HRDचा पेपर झाल्यानंतर मी तो पॉईंट कव्हर करायचा आहे. म्हणजे त्याने काय झालं की तिथल्या तिथं मला एक 4-5 मार्क मला मिळून गेले. त्यामुळे ते 2 तास असतात ना 2 पेपरमध्ये, ह्या 2 तासाच्या मध्ये ठरवा, आधी प्लॅनिंग करा की इथे काय करायचं, आणि असं करा की ते तुम्हाला आउटपुट मिळवून देईल. पुढचा एक प्रश्न आहे मला, BA 3rd इयरला असून STI फोकस सध्या आहे, तर त्यासाठी इकॉनॉमिक्स मेन टार्गेट आहे. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने बुक कोणते वापरावेत आणि क्वेश्चन पेपर वगैरे. त्यात प्रामुख्याने मला असं वाटतं की म्हणजे STI आहे, तर STIचा मेन सिलेबस, मेन एक्झामचा सिलेबस आणि राज्यसेवाचा जो काही इकॉनॉमीचा सिलेबस आहे तो व्यवस्थित बघून घ्या. जे कॉमन पॉईंट आहेत ते अगोदर व्यवस्थित करून घ्या, आणि त्याच्यानंतर मग जे आहे ते वेटेज जे आहे ते त्यासाठी आयोगाचे आलेले प्रश्न किंवा विश्लेषणाचं एक पुस्तक घ्या, त्यानुसार आहे ते पॉईंट वाईज व्यवस्थित तयारी करा. पुस्तकांच्या बाबतीत तर म्हणजे लिस्ट तर मिळेलच, पण मी सांगेल की कोळंबे सरांचं पुस्तक, देसले सरांचं पुस्तक आणि ज्ञानदीप अकॅडमीचं महेश सर स्वतः इकॉनॉमी घेतात, त्यामुळे त्यांचे जे नोट्स आहेत त्या नोट्समधून बऱ्यापैकी सगळं काय आहे ते कव्हर होऊन जाईल तिथं. ठीक आहे. इंग्लिश मराठी एसे रायटिंगसाठी काय प्रेफर करावं? ॲक्च्युली आपण संपादकीय वाचतो त्याच्यामुळे एक ती आपल्याला डेव्हलप झाली, पण काय होतं ते संपादकीय वाचतो ना ते पत्रकारांची व्ह्यू अनेकदा अगेन्स्ट असतात, आणि आपल्याला एसे लिहिताना एक बॅलन्स मत मांडायचं असतं की म्हणजे खूप काही टीका नको किंवा खूप काही, एक बॅलन्स मत देऊन आपल्याला हे करायचं असतं. तर एसे रायटिंगसाठी इंग्लिशसाठी मी पालनसुरीचे जेवढे काही एसे दिलेत ना त्याच्यामध्ये ते बऱ्यापैकी वाचा, म्हणजे ते वाचलेच पाहिजे. कारण इंग्लिशचे एसे हे नाही बऱ्यापैकी कॉमन टॉपिक येतात. म्हणजे आत्ता 18च्या ह्याला करप्शन आला होता, म्हणजे असे एक कॉमन, किंवा त्याच्या आधी काहीतरी स्त्री म्हणून मला आता एवढं आठवत नाही आहे, असे एक कॉमन टॉपिक येतात. आणि मराठीसाठी काय होतं, बऱ्याचदा जे करंट इश्यू असतात त्याच्यावरती येतात. कारण 2017च्या मेन्सला आहे ना जातीवादाचं जे असतं ना राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये त्याच्यावरती एसे आला होता. आत्ता मी महाराष्ट्र बोलतोय एसे आला होता, आणि तो एसेचं कारण असं होतं की महाराष्ट्र सध्याचं वातावरण जर बघितलं तर एकंदर परिस्थितीवरती भाष्य करणारा तो एसे. त्याच्यामुळे मराठीच्या एसे ना एक साधारणतः 10 टॉपिक काढून ठेवा तुम्ही करंटच्या 1 वर्षभरातल्या,
म्हणजे काही सुप्रीम कोर्टाची जजमेंट असतील त्याच्याशी रिलेटेड वगैरे एक त्या 10 टॉपिकची दोन्ही भाषेमध्ये तयारी करा. म्हणजे तुम्ही 3-4 पेपर लिहून काढा एसेचे, पण सगळेच टॉपिक लिहून काढायची गरज नाही आहे तुम्हाला. सगळ्याच टॉपिकचे एसे ॲटलिस्ट सब पॉईंट्स लिहून काढा आणि ते दोन्ही भाषेमध्ये लिहा, की जेणेकरून तुम्हाला 1 पॉईंट जर मिळालं तर साधारणतः 1-2 पॅसेज तुम्ही लिहू शकता. अशा पद्धतीने जर तयारी केली तर मला वाटतं एक चांगल्यापैकी मार्क्स तुम्हाला एसेला मिळून जातील. आणि स्पीड ठेवा तुम्ही एसेच्या पेपरला. स्पीड खूप गरजेचं आहे, कारण MPSC ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे आपल्याला रायटिंगला स्पीड नसतो. आपण एसेमध्येच वाहत जातो, पण आपल्याला ट्रान्सलेशन आणि प्रेसही लिहायचं असतं. सो त्याचं भान नेहमी ठेवा. मला प्रश्न आहे GS3ची तयारी कशी करायची याच्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे आता बुक लिस्टच्या संदर्भात मी जास्त सांगत नाही, पण जर योजनांच्या बाबतीत बघितलं तर मागच्या 20 ते 25 वर्षात 1990 पासूनच्या ज्या योजना आहेत त्या प्रामुख्याने विचारलेल्या आहेत. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, त्यानंतर शिक्षण आणि हेल्थ याच्यावरती मेन फोकस आहे. आणि याच्यामध्ये वुमेन आणि यूथ आहेत आणि चाइल्ड या 3 गोष्टीवरती मेन फोकस आहे. त्याच्यावरती व्यवस्थित त्या पद्धतीने तयारी करा. इंटरनेटवरती जर कोणत्या साईट वापरायच्या असतील आपल्याला तर प्रामुख्याने गव्हर्नमेंटच्या ज्या वेबसाईट आहेत मिनिस्ट्रीच्या त्या वाचा. आणि दुसरा आहे ते म्हणजे विकासपेडिया नावाची एक गव्हर्नमेंटचीच वेबसाईट आहे. त्याच्यामध्ये स्कीम आणि पॉलिसी ह्या सगळ्या मिळतील तुम्हाला, तिथून ते मिळून जाईल त्याच्यामध्ये. हा खूप म्हणजे प्रत्येक महाराष्ट्राचा मुलगा मला विचार क्लास न लावता तयारी होऊ शकते का. एक आधी स्वतः ठरवा आपण कुठे आहोत. म्हणजे MPSC येताना मला काहीच माहिती नसेल तर बेटर वे की मी एका ठिकाणी एका संस्थेमध्ये जाणं मार्गदर्शन घेणं. कारण कसं असतं ट्रायल अँड एररमध्ये वेळ जातो. म्हणजे आता ह्या सरांनी क्लास केलेला नाही आहे किंवा म्हणजे काहींच्या बाबतीत असू शकतं रिझल्टही तसं म्हणजे क्लास लावणाऱ्यांचे येतात आणि न लावणाऱ्यांचे येतात. असं काही नाही आहे की एखादा क्लास लावला म्हणून आपला रिझल्ट येईलच असं काही नाही. तुम्ही कुठे आहे ना स्वतः बघा. तुम्हाला एक व्यवस्थित गायडन्स असेल किंवा कोणा तुला स्वतः तुम्हाला एक त्याच्या ह्याच्यामध्ये गायडन्स करणार असेल तर इट्स ओके, तुम्ही क्लास लावला तरी गरजेचं नाही आहे. पण तुम्हाला काही माहिती नाही आहे आणि ट्रायल एररमध्ये तुम्ही वेळ दाखवताय, दुसरं काही सांगताय वगैरे, ह्याच्यापेक्षा एक ऑथेंटिक सोर्स म्हणून आपण क्लास बघितलं पण पाहिजे मला असं वाटतं. तर मी स्वतः सांगते, सगळीकडे सांगते, मी क्लास केला होता कारण माझ्या घरात असं कोण सांगणारही नव्हतं, ग्रॅज्युएटही कोण किंवा तशी पार्श्वभूमी नव्हतं. बेटर आहे की मी क्लास लावून तिथं गायडन्स घेणं. तर त्याचा एक फायदा होतो. आणि कसं होतं मी अजून एक प्लस पॉईंट्स आहे, क्लास लावला आणि तुमचा सिलेबस तोंडपाठ होतो. म्हणजे बाकी त्या क्लासमध्ये काही मिळो ना मिळो पण तुमचा सिलेबस नक्की तोंडपाठ होणार आहे. त्यामुळे त्याचं आणि मला एक अजूनही सांगेल इंग्लिश ग्रामरसाठी मी क्लास केला होता. कारण सध्या ऑब्जेक्टिव्हचं जर बघितलं तुम्ही तर त्याच्या बेसिसवर तुम्हाला एक चांगले जर मार्क्स मिळवायचे असतील तर माझं इंग्लिश थोडंसं वीक होतं ग्रामरच्या बाबतीत. सो मी क्लासेस केले होते आणि मी हे ऑनेस्टली सांगते. सो ती स्वतःला इम्प्रूव्हमेंट्स करायचं आहे, स्वतःच्या चुकांवरती काम करायचं आहे आणि रिस्क नाही घ्यायची कारण वेळ खूप महत्त्वाची आहे. म्हणजे एका एक्झामच्या मेन्सला गेले तर ती असाच विचार करा की पुढच्या वेळेस मला ती मेन्स द्यावी लागू नये, मी असा अभ्यास करेल. क्लासच्या बाबतीत मी माझं पण सांगेल, म्हणजे परिस्थिती नव्हती म्हणून मी लावला नाही. मी इंग्लिश ग्रामरचा क्लास केला होता अगरवाल सरांचा पुण्यामध्ये आणि फ्रँकली सांगतो मला त्या क्लासचा एवढा फायदा झाला होता की म्हणजे अजून पण म्हणजे जेव्हा जेव्हा एखादा कोणती केस येते किंवा एखादं एक्झाम्पल येतं सरांनी जे शिकवलं होतं ते आहे ते काय तर मला म्हणजे अजून आठवत होते ते उदाहरणं दिलेले. आणि मी फक्त त्यांची नोटबुक आहे तेवढी करून गेलो होतो. म्हणजे मी आता एक बुकच्या बाबतीत जे सांगितलं तर माझ्या मित्रांना पोस्ट होल्डरना विचारलं की बुक कोणतं सांगावं किंवा काय वाटावं. कारण कसं असतं की सगळ्यांचा अनुभव कॉमनली जो काही घेता येईल तो पण फार महत्त्वाचा असतो. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही स्वतःला जज करा. कोणतरी सांगतोय म्हणून लावू नका किंवा कोणतरी सांगतोय म्हणून लावा अशातलाही भाग नाही. सगळे अधिकारी सिलेक्ट होतात ते क्लासवाले पण नसतात आणि जे म्हणजे सगळे अधिकारी झाले ते नाही. आणि तुमच्यासमोर उदाहरण आहेत, मी क्लास केलेलं नाही आहे, मॅडमनं क्लास केलेला आहे, पण तरी दोघं पण आहे ते डेप्युटी कलेक्टर या पोस्टवरती आहेत. तर ह्या गोष्टीवरती जरा थोडंसं लक्ष राहू द्या. मला म्हणलंय की महाराष्ट्रात प्रथम येण्याचा एखादा प्लस पॉईंट कोणता हे महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं तुम्हाला पोस्ट मिळणं आणि त्या लिस्टमध्ये असणं. मग ती कितव्या अटेम्प्टमध्ये मिळते आणि तुम्ही किती खस्ता करून मिळा हे महत्त्वाचं नाही. त्या लिस्टमध्ये तुमच्या पुढे पोस्ट असणं हे गरजेचं आहे. दुसरं त्यांनी दिलं तुमचं रोल मॉडेल काल स्वतःच्या आई वडील व्यतिरिक्त जगातले कोणतेही दुसरं मोठं रोल मॉडेल असणार नाही. त्याच्यावर तुमचे आई वडीलच हे तुमचं रोल मॉडेल आहे. कारण आई वडील आपल्यासाठी राबराब म्हणजे वडील शेतकरी आहेत ते राबराब उन्हामध्ये राबतात, आपल्याला फक्त सावलीत बसून अभ्यास करायचा आहे. ही जाणीव कायम ठेवा की त्यांच्या तुलनेने आपले कष्ट खूप कमी आहे, आपल्याला थोडेच दिवस कष्ट करायचे आहेत ना. त्यामुळं ते आई वडीलपेक्षा कोणताही मोठं रोल मॉडेल आणि तेच असावे. मला एक प्रश्न विचारला तो म्हणजे MPSCला 203 स्कोर येतात प्रीला आणि PSIची मेन पण 2 वेळा दिलेली आहे. तर या संदर्भात PSI करू MPSC मेन करू की एकच कोणतं तरी करू. तर मला असं वाटतं प्रामुख्याने
म्हणजे आता कंबाईन तर चांगली द्या, कारण तुम्हाला मेन दिली याचा अर्थ काय तर प्री कसं पास व्हायचं हे तुम्हाला सगळ्यात अगोदर बेसिक कळालेलं आहे. आणि कंबाईनमध्ये आपण मगाशी सांगितलं की कशा प्रकारे वाचायचे, जे कॉमन आहे तेवढं वाचून काढा. त्यातून राज्यसेवेचा पण 150 ते 200 मार्कात तुमचा अभ्यास होऊन जाईल. आणि PSI मेन ज्यावेळेस येईल ते जो GSचा पार्ट आहे, जो राज्यसेवा मेनमध्ये पण आहे किंवा राज्यसेवेत आहे, तो अगोदर राज्यसेवेसाठी वाचा. आणि ज्यावेळेस PSI येईल जवळ त्यावेळेस मग कायदे वाचून काढा. कायदे जे आहे ते 40-50 मार्क आणि मेन दिली आहे, त्यामुळे कायद्यांची ऑलरेडी तुम्हाला ओळख आहे. फक्त रिव्हिजन आणि ज्या काही चुका झाल्या त्या फक्त त्याच्यामध्ये करायच्या. त्यामुळे मला वाटतं की शक्यतो दोन्ही करा. जे वेगवेगळं आहे तेवढं फक्त काय करा, त्याला वेगळा प्रयत्न करावा लागेल. हा प्रश्न आहे की कॉमर्स बॅकग्राऊंड असल्याने इंटरव्ह्यूला काय फायदा किंवा त्या अनुषंगाने शक्यता. मी म्हणेन इंटरव्ह्यू नाही, MPSCच्या परीक्षेसाठी कोणत्या बॅकग्राऊंडमध्ये आहेत हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही MPSCच्या काळामध्ये किंवा परीक्षा देत असताना किती मेहनत घेता ना ह्याला महत्त्व आहे. कारण कॉमर्स बॅकग्राऊंड असल्यामुळे पॉलिटी किंवा हिस्ट्री, जिओग्राफी ह्या विषयांशी काही संबंध नसतो. बट इट्स ओके, सगळेही सगळ्याच बॅकग्राऊंडमध्ये येतात आणि प्रत्येक फील्डचा एक स्ट्रॉंग पॉईंट. म्हणजे मी कॉमर्सची असल्यामुळे इकॉनॉमिक्सला फायदा झाला, कारण ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये इकॉनॉमिक्स सब्जेक्ट होता, त्यामुळे त्याचा फायदा मला झाला. पण बाकीचे सब्जेक्ट त्याचाही अभ्यास करावा लागतो. सो तुम्ही ह्या काळामध्ये जास्तीत जास्त किती मेहनत घेताय ह्याच्यावरती तुमचा रिझल्ट आहे. तुमचं बॅकग्राऊंड वगैरे हे गोष्टी विसरून जा. इंटरव्ह्यूच्या काळाच्या दरम्यान डेफिनेटली तुम्हाला ग्रॅज्युएशनवरती प्रश्न येणार आहे, पण इंटरव्ह्यूची तयारी तुम्ही मेन्स नंतर एक 4 महिन्यामध्ये करू शकता. मग असं काही तुम्हाला कोणत्या बॅकग्राऊंडचा तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार. इंटरव्ह्यूच्या संदर्भात म्हणजे खरं तरी तिथं तुम्हाला जे काय बॅकग्राऊंड आहे इंजिनिअरिंगचं, तर त्या संदर्भात तुम्ही जे काही 4 वर्ष शिकला किंवा तुम्ही कोणतेही बॅकग्राऊंड असेल त्या संदर्भातले मोस्टली प्रश्न विचारतात. कारण जेव्हा आयोगाचे मेंबर समोर असतात तर त्यांना तुमच्याबद्दल जास्त काय माहीत नसतं. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आलेत म्हणून जिल्ह्यावरचे प्रश्न असतात. तुम्हाला बोलता बोलता ज्यावेळेस फॅमिली बॅकग्राऊंड जर त्यांना कळालं तर मग आई वडील काय करतात, ते त्यांचा व्यवसाय कोणता, त्यातल्या अडचणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर आहे ते तुमचं ग्रॅज्युएशन, कारण ज्या गोष्टी तुम्ही त्यांना सांगितलेल्या आहेत त्याच्यावरतीच प्रश्न येतात आणि तुम्ही बोलत असताना जे काही सब क्वेश्चन येतील त्यातून येतात. त्यामुळे इंटरव्ह्यू ही मेन म्हणजे आहे ते काय तर बऱ्यापैकी नॉलेजची टेस्ट नाही आहे, तर तुम्ही तिथं बिहेव कसं करता आणि तुमच्यामध्ये कोणत्या क्वालिटी आहेत ते दिसल्या त्यानुसार प्रामुख्याने तयारी होते. मुलाखतीचा मी तुम्हाला बाऊस नका करू. म्हणजे पॅनल इतकं कोऑपरेटिव्ह असतं ना, ते तुम्हाला बोलू देतं, त्यांना तुम्हाला ऐकायला बसलेलं असतं. म्हणजे तुम्ही फक्त आणि सगळ्यांना बऱ्यापैकी प्रश्न ॲव्हरेज सेम असतात. ते फक्त काय बघतात की तुम्ही प्रश्न कसा प्रेझेंट करता आणि कॉन्फिडेंटली किती करता. म्हणजे जे येत आहे ते तुम्ही सांगू शकता, पण जे नाही येत ते सुद्धा कॉन्फिडेंटली सांगा. म्हणजे एका पॉईंटला मला IPS सरांनी काहीतरी अशा लॉच्या तरतुदी विचारल्या होत्या की जे माझ्या दृष्टीने ते म्हणजे अनोळखीच प्रश्न होता. मी क्लिअरली सरांना म्हटलं, सर सॉरी मला येत नाही, पण मी माहिती करून घेईल. म्हणजे हे पॅनलला दिसलं की तुम्ही ऑनेस्ट आहात. म्हणजे जास्त काही अजिबात मुलाखतीचं पाहू नका, तुमची तयारी व्यवस्थित होऊ शकते आणि पॅनल खूप कॉपरेटिव्ह असतं. फक्त तुम्ही प्रेझेंट कसं करताना ह्याच्यावरती डिपेंड असतं. मला पुढचा प्रश्न आहे, राज्यसेवेची तयारी करताना दुसऱ्या परीक्षा देणं योग्य आहे का, की एकच परीक्षा फोकस करायची? बघा याच्यामध्ये म्हणजे MPSC आणि UPSCच्या बाबतीत बघितलं तर UPSC प्रिलिमच्या बाबतीत एकदा परीक्षा झाली, सपोज दुर्दैवानं तुम्ही म्हणजे क्वालिफाय झाले नाहीत तर पुढे 1 वर्षभर तुमच्यासाठी वेळ असतो तो. पण राज्यसेवेमध्ये कसं आहे, राज्यसेवेचा 700 मार्काचा जर सिलेबस कव्हर केला तर जवळपास बऱ्याच परीक्षा तुम्हाला देतात. 8 ते 10 परीक्षा किंवा 8 ते 10 पोस्टसाठी वेगवेगळ्या परीक्षा देता येतात. तो तुम्हाला फायदा आहे. आणि आपण मॅडमचं उदाहरण बघितलं तर त्यांनी 6 पोस्ट आहे ते 1 ते 1.5 वर्षामध्ये प्रामुख्याने काढलेले आहेत. मॅडम तुम्ही बोलले होते गणित शेवटी किंवा मध्यंतर शेवटी गणित सोडवण्यात कॉन्सन्ट्रेशन लागत नाही माझं, मग काय करावं? त्याच म्हणजे पहिले जे कंबाईनचे 85 प्रश्न असतात तो जो एक पहिला राऊंड तो करायचा, त्याचे लगेच गोल करून घ्यायचे. म्हणजे साधारणतः 11, 11:30, 11:30 तुम्ही तिथपर्यंत झालं पाहिजे तुमचा पहिला राऊंड. पुढचे जे 10-15 मिनटं असतात ते मॅथ्ससाठी ठेवाच पर्टिक्युलरली. आयोगाचा एक पॅटर्न असतो, म्हणजे मगाशी सरांनी पण तुम्हाला सांगितलं की एक साधारणतः सिक्वेन्स किंवा हे रिपीटेड होतात, मग हे प्रश्न आधी सोडवायचे आणि ते जेवढे येतात तेवढे पुन्हा हे करायचे. पुन्हा जे 85 प्रश्नामधला म्हणजे किंवा मग इथे गणित किंवा तुम्ही 2 अल्टरनेटिव्ह म्हणजे जे 85 प्रश्न त्यातला सेकंड राऊंड घ्या किंवा मॅथ्सचे जे राहिलेले जे आहेत ते घ्या. जे राहिलेले तुम्हाला येत नाही मग त्या ऑप्शनमधनं जाण्याचा प्रयत्न करा. तिथं कॉन्सन्ट्रेशन होण्यापेक्षा आहे ना, आता काही ना काळकामीची गणित असतं, मग त्याचं असं संख्यात्मक उत्तर असतं. मग तो जो विचारला ना प्रश्न त्याच्या जागी उत्तरातली एखादी संख्या टाकून बघायची, येत आहे का उत्तर. म्हणजे तुम्हाला 1 मार्क तिथं डेफिनेटली मिळेल. असे 1-2-3 प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येईल. आणि शेवटचे 10 मिनटं आहे ना, मग त्यावेळेस तुम्ही पुन्हा येऊ शकता 85 प्रश्नाकडे. पण तुम्हाला गोल करायचे आता, एवढं ध्यानात ठेवा. जसं तुम्ही प्रश्न सोडत जाल तसं तुम्ही गोल करायचं. मला प्रश्न विचारलाय की माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण जर स्ट्रॉंग नसेल तर त्याचा MPSCवर काय परिणाम होतो का?
पहिली गोष्ट म्हणजे माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षणाच्या बाबतीत म्हणजे आपल्या तिकडच्या नॉलेज आपण काय करतो, प्रत्येक वेळी हुशार मुलगा आहे म्हणजे 90% पडले म्हणजे तो हुशार आहे असं एक गृहीत धरून चालतो. पण बघा तुम्ही जेवढे काही मोठे सायंटिस्ट महापुरुष झालेत ते त्यांच्या काळामध्ये कसे होते, ते त्या सुरुवातीच्या काळात अगदी अपयशी म्हणून त्यांच्यावरती शिक्का बसलेला होता. त्यामुळे एक लक्षात घ्या, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही किती हुशार आहात ह्याची परीक्षा नाही आहे, तुम्ही व्यक्ती म्हणून एक ऑफिसर म्हणून कसे आहात ही परीक्षा आहे. त्यामुळे म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, हिस्ट्री काय आहे याचा जास्त काही संबंध येत नाही. पुढं आहे ते म्हणजे बुक रिवाईज करताना सगळं काही प्रश्न येतात असं वाटतं, पण प्रश्न पेपर किंवा क्वेश्चन पेपर हातात घेतल्यानंतर मात्र थोडासा प्रॉब्लेम होतो. तर याच्यामध्ये मेन आहे ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक्झामची भीती वाटते हे याच्यातून दिसून येते किंवा प्रश्न आल्यानंतर काहीच येतं. तर सगळ्यात महत्त्वाचं प्रश्नपत्रिका हातात घेताना मला येतंय या कॉन्फिडन्सनं तुम्ही जावा. जे चुकते ते ॲक्सेप्ट करा आणि चुकलेलं आहे त्या चुका दुरुस्त करा. या दोन गोष्टी केल्या, कॉन्फिडन्स आणि पोलाइटनेस किंवा जे काय ॲक्सेप्टन्सची वृत्ती आहे ते एकदा तुम्ही ॲक्सेप्ट केली की काय होतं की आरामशीर तुमच्या आहे ते हळूहळू आठवायला लागेल किंवा जी भीती आहे ते निघून जाईल त्याच्यामध्ये. ओके. मगाशी एक म्हणजे बॅकग्राऊंड विचारलं 10वी 12वीचं वगैरे. मी माझे मार्क्स सांगतो 10वीचे. मला 10वीला 60.53% आणि 12वीला मला सायन्सला 49.17% आणि तरीही आज महाराष्ट्रामध्ये मुलींमध्ये प्रथम आहे. त्याच्यामुळे मी हेच म्हणेल की तुम्ही स्पर्धा परीक्षांच्या काळामध्ये किती मेहनत घेता ह्याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही टॉपर असलं किंवा आज मी ज्या लिस्टमध्ये आहे किंवा ज्यांच्याशी मी सक्सेस माझं शेअर करते ते टॉपर आहे, म्हणजे काही ना 95% आहे, पण त्यांच्यातली मी एक सुद्धा ती की त्यावेळेस ॲव्हरेज होते. सो ह्या गोष्टींचा बिलकुल बाळू नका करू की मला आधी मार्क्स कमी होते आणि माझ्यासोबतचे विद्यार्थी 90% टॉपर वगैरे आहे, असं काही नाही. तुमच्या मेहनतीवरती तुमचा निकाल अवलंबून आहे. प्रश्न आहे मला की फर्स्ट अटेम्प्टमध्ये नाही झाले मग ती पुढे त्या ज्या तुमच्या पोस्ट निघाल्या ते निघू शकत राज्यसेवेची. ॲक्च्युली फर्स्ट अटेम्प्टमध्ये आपण अपेक्षा नका धरू. MPSCची एक परीक्षा पूर्ण व्हायला साधारणतः म्हणजे पूर्ण प्रोसेस व्हायला 1 वर्ष जातं. हे ॲड येणं, प्री होणं, मेन्स येणं आणि रिझल्ट येणं. मग अशा 1 वर्ष जर परीक्षेचा काळ असेल मग त्याच्यासाठी अभ्यास तुम्हाला मिनिमम 1.5-2 वर्ष तरी लागणार आहे ना. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नामध्ये मला पोस्ट पाहिजे किंवा पहिल्याच प्रयत्न मला डेप्युटी कलेक्टर मिळणं असं हे नाही आहे. म्हणजे असं काही होऊ शकत नाही. किंवा काही जण मिळवतात, मी म्हणत नाही, मग ते फक्त एक 200-300 मध्ये साधारणतः 3-4 असतात की म्हणजे पण त्यांनी पण 12वीपासून अभ्यास स्टार्ट केलेला असतो वगैरे असं असू शकतं. पण एक 6 महिने किंवा वर्षाच्या अभ्यासावरती तुम्हाला पोस्ट नाही मिळू शकत, हे माझं तरी मत आहे. कारण मिनिमम तुम्हाला 1.5 ते 2 वर्ष ह्या परीक्षेसाठी द्यावाच लागतो. तो गरजेचाही असतो, कारण तुम्ही जसं जसा अभ्यास करता ना तसं ह्या प्रोसेसला जास्त समजावून घेता. त्याच्यामुळे असं टार्गेट नका घेऊ की पहिल्याच ह्याच्यामध्ये सिलेबस टार्गेट करा. सिलेबस टार्गेट केला डेफिनेटली रिझल्ट येईल. पुढचा प्रश्न आहे, BA सेकंड इयरला असून माझा प्लॅन बी नाही आहे आणि ओपन युनिव्हर्सिटीतून BA चालू आहे. तर कधी कधी असं वाटतं की MPSCमधून सुद्धा अनुभव म्हणजे पास होईल का नाही याबद्दल थोडीशी शंका आहे. याच्यामध्ये सगळ्यात एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे खरं तर थोडासा वेळ कमी आहे पण एक गोष्ट मी सांगतो. इथं 2 मित्र असतात आणि ते मित्र काय करतात ते म्हणतात आता आपल्याला एक म्हणजे व्यवसाय शेतीचा करायचा, शेती संबंधित त्यातला आहे तो म्हशी पाळण्याचा आहे. मग ते ठरवतात, 2 वेगवेगळ्या गावात जातात. एक जण आहे तो काय करतो, खूप साऱ्या पद्धतीनं म्हशी सांभाळतो आणि वाढवत जातो, लाखो करोड रुपये कमवतो. 5-10 वर्षाने जेव्हा माघारी येतो त्यावेळेस बघतो आणि तो विचारतो की म्हणजे एका ठिकाणी जातो त्याच्या मित्राच्या घरी. त्यावेळेस त्याला लक्षात येतं की ते अजून तशीच झोपडी पडलेली आहे आणि झोपडीमध्ये तो आतमध्ये जातो. त्यावेळेस त्याला लक्षात येतं की त्या मित्रानं काहीच केलेलं नाही, म्हशी वगैरे किंवा गोटा किंवा अशा प्रकारचा कोणता बिझनेस दिसत नाही. त्याला विचारतो असं कसं झालं, तर तो म्हणाला की माझं म्हणजे ज्यावेळेस मी माझ्या घरच्यांबरोबर बोललो त्यावेळेस घरचे मला म्हटले की तुझी पहिली म्हैस घेणार आहे, ती जर समजा मेली तर पुढं काय होणार आहे ते. बरोबर आहे. याचा अर्थ काय की सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे यशाची जी भीती आहे ती भीती पहिली काढून टाका. कॉन्फिडंट राहा. कॉन्फिडंट राहून योग्य प्लॅन करा. प्लॅन योग्य पद्धतीने एक्झिक्यूट करा. तुम्हाला यश हे मिळेल. कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला स्वतःवरती विश्वास नसेल तर जग कसं विश्वास ठेवणार आहे तुमच्यावरती. बरोबर आहे. त्यामुळे या गोष्टीचं थोडंसं त्या गोष्टी करा. म्हणजे प्लॅन बी नसेल तरी MPSCमध्ये काढेल आणि त्या पद्धतीने प्लॅन करून योग्य पद्धतीने पुढे जावा. पुढचा प्रश्न आहे की मेन्समध्ये मल्टिपल प्रश्नांमध्ये 2-3 स्टेटमेंट येतात तेव्हा ऑल द अबाऊ लॉजिक लागू पडतं का. ॲक्च्युली आपण ह्याच्याविषयी बोललो आहे. तरी मी सांगेल एक 10 प्रश्न जर असेल तर एक 4-5 प्रश्न तरी ऑल द अबाऊ येतं. पण हे रिस्की आहे सांगणं. शेवटी तुम्ही तिथं काय निर्णय घ्यायचा ह्याच्यावरती डिपेंड आहे. पण जरा ट्रेंड जर बघितला आयोगाच्या ह्याच्यात तर बऱ्यापैकी असं जातं आहे. सो बट मी फायनल तुम्हाला तेच सांगेल, तुम्ही ठरवा. आणि मला म्हणजे सर प्रीचा कट ऑफ विचारत होते काय लागू शकेल सांगायचं का 190च्या आसपास. हो बट तरीही अभ्यास त्याचा करायचाच आहे.
मला ॲक्च्युली कट ऑफ मी एक्झॅक्ट नाही सांगू शकत, पण मी एवढं सांगेल कट ऑफ किती असू दे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, त्याच्यामुळे अभ्यास करतच राहा. म्हणजे आता 1 महिन्यानंतर प्रिलियम्स आहे, ती नाही झालं की साधारणतः परत 1 वर्षाचा काळ आहे. सो तुम्ही अभ्यास चालूच ठेवा आणि अभ्यास चालू केला तर काही वाया जात नाही. तो चालू जर ठरव पुढची परीक्षा तुम्हाला द्यायचीच आहे. मला पुढचा प्रश्न MPSC तयारी करतोय, मराठी मीडियममध्ये शिकलेला आहे, UPSC करायची पण इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नाही आहे, प्रभुत्व गाजण्यासाठी काय करावं लागेल? तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे की UPSC करायची आहे म्हणजे तुम्हाला इंग्रजी आलंच पाहिजे अशातला काही भाग नाही. अगदी नॉर्मली एक इंग्लिश लँग्वेजचा पेपर असतो, बाकीचं तुम्ही तुमच्या मराठी लँग्वेजमध्ये पण करू शकता. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे काय तर UPSCतले जे संदर्भ ग्रंथ आहेत ना इंग्लिशमध्ये असणारे, ते सगळे संदर्भ ग्रंथ आता मराठीमध्ये अवेलेबल झालेले आहेत. आणि याच्यामध्ये ज्ञानदीप अकॅडमीनं पण बरेचसे पुस्तकं म्हणजे जे आहेत मराठीमध्ये अवेलेबल करून दिलेले, त्यामुळे त्याचं हे करू शकता. आता इंग्लिश चांगलं करण्यासाठी काय केलं पाहिजे असं 1-2 प्रश्न आले होते. तर सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे मी काय केलं ते सांगतो तुम्हाला. आता याच्यामधून योग्य काय अयोग्य काय ते तुम्ही ठरवा. याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे मी 1-2 आर्टिकल दररोज इंग्लिशमध्ये वाचत असायचो. एखादी गोष्ट नाही कळाली किंवा एखादा शब्द समोर आला तर मी शब्दाचं काय करायचो की अर्थ इंटरनेटवरती पाहायचो. असं 2-3 शब्दांच्या बाबतीत दररोज व्हायचं. 1-1.5 वर्षानंतर मला काय नाही म्हटलं तरी 500-600 शब्द कळायला लागले. माझा स्वतःचा अनुभव असा आहे, एक साधारणतः 400 ते 500 शब्द जर तुम्हाला एखाद्या लँग्वेजमध्ये येत असेल तर तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने ती लँग्वेज बोलू शकता. त्यामुळं भरपूर सारं वाचा आणि वाचण्याची डेअरिंग करा. नाही कळलं तर परत जाऊन सर्च करा, ते जमतं. त्यासाठी 2-4 महिने जर तुम्ही इन्व्हेस्ट चांगल्या पद्धतीने केले, एक्झिक्यूट केलं तर तुम्हाला इंग्लिश लँग्वेज काय जगातली कुठलीही लँग्वेज आहे ते चांगल्या पद्धतीने बोलता येऊ शकते. मॅडम आता तलाठीची सुद्धा जाहिरात आहे आणि कंबाईन आणि तलाठी दोन्ही कशा प्रकारे करू? अभ्यास तर आपण राज्यसेवेचा मी सुरुवातीपासून जो सिलेबस आहे तो टार्गेट करा. आता कंबाईन्स आहे तर त्या अनुषंगाने आपला अभ्यास कव्हरच होणार जो की तलाठी परीक्षेसाठी तुम्हाला उपयोगी. पण असं नाही की तुम्ही तलाठीचाच फक्त अभ्यास टार्गेट करा, पण कंबाईनचा जर अभ्यास केला तर तुमचं तलाठीच्या परीक्षेचा अभ्यासक्रम कव्हर होणार आहे. तलाठीच्या एक्झामसाठी तुमचा जो जिल्हा असेल तो हायलाईट जास्त असेल भूगोलाच्या बाबतीत किंवा आहे, मग ते कंबाईनसाठी तो उपयोगीच ठरणार आहे. भूगोलासाठी फार तर थोडेफार ॲडिशन्स म्हणून तुम्ही जिल्ह्याचे करू शकतात, बाकी सेम. फक्त उलट तलाठीला तर सोपं आहे ना, निगेटिव्ह नाही आहे, सगळेच अटेम्प्ट करून या. बट कंबाईनचा जर चालू असेल तोच अभ्यास चालू ठेवा. तो जर व्यवस्थित असेल तर ही एक्झाम तुमची निघून जाईल. मला पुढचा प्रश्न आहे, 14 तास दररोज अभ्यास करून पण अभ्यास पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही, ठीक आहे? तर ॲक्च्युली आणि किंवा क्वालिटी बेस अभ्यास कसा करावा एक लक्षात घ्या. 12 तास 14 तास 18 तास अभ्यास केला असं कोणी सांगितलं असेल तर म्हणजे ॲक्च्युली खरं सांगायचं म्हणजे मला व्यक्ती म्हणून ते पटत पण नाही आहे. तुम्ही अगदी 8 तास किंवा 6 तास अभ्यास करून देखील पास झालेले आहेत. मुलं मी पाहिलेत, माझे मित्र पण आहेत, आणि अगदी 14-14 16-16 तास अभ्यास करून पण आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोण आहात, तुम्ही किती अभ्यास केल्यावरती तुम्हाला लक्षात राहतंय, कोणत्या स्ट्रॅटेजीचा वापर केला पाहिजे हे व्यवस्थित बघा. तुम्हाला मी 3-4 स्ट्रॅटेजी सांगितल्या, नोट्स काढणे, डिस्कशन असेल किंवा प्रश्न खूप सारे सोडवणे असेल, असे मेथड तुम्ही त्या पॉईंटनुसार वापरा आणि त्यानुसार तुमची तयारी करा. मग तुम्ही त्याच्यामध्ये अगदी दररोज म्हणजे माझ्या स्वतःच्या बाबतीत बघायला गेलं ना, मी 10 तास अभ्यास करायचो पण ॲव्हरेज माझा 8 तास होता आणि मला त्याच्यापेक्षा जास्त मी बसू शकत नव्हतो. आणि मी राहिलेला जो काही काळ असेल, समजा 10 तास गेले आणि 24 तासातले जे काय समजा 14 तास असेल आणि आपले जे काही म्हणजे झोप किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील यासाठी समजा एक 8 ते 10 तास किंवा 10 तास गेले तरी 4 तास शिल्लक राहायचे. या 4 तासामध्ये मित्रांनो खोटं वाटेल तुम्हाला, पण मी इंग्लिश मूवी सिरियल हे कंटिन्युअसली बघत असायचो. त्याच्यामध्ये फिरायला वगैरे इकडे तिकडे सगळ्या गोष्टी करायचो. म्हणून सगळ्यात एक लक्षात घ्या, तुम्ही ऑफिसर होताय, तुम्हाला संन्यासी नाही व्हायचं. सगळ्यांपासून आहे तो सगळं काय करायचं, तुम्हाला कॉन्टॅक्ट तोडायचा आहे. या गोष्टी मात्र नक्की करा. माफ करा जरा थोडा. पण आपण काय करतो की परीक्षा म्हटलं ना की आपण सगळ्यांपासून संबंध तोडतो. या अशा गोष्टी करू नका फक्त ज्या आहेत त्या. बायोटेक्नॉलॉजीसाठी कोणतं बुक वापरू? बायोटेक्नॉलॉजीचं वेटेज जास्त आहे सायन्स टेक पेपर 4मध्ये. साधारणतः एक 15-16 प्रश्न किंवा कधी 20ही प्रश्न येतात. तर आयोगाचे जे मागचे प्रश्न आलेले आहे म्हणजे 2013 ते 2018 ह्या सगळ्यांच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, विशेषतः ज्ञानदीपचंच मी 4-5 वेळा वाचलं होतं ते विश्लेषण, कारण त्याच्यापैकी बऱ्यापैकी एक 4-5 प्रश्न तो रिपीटच होतात. बुक मी सांगेल ज्ञानदीपचंच आहे, आपल्या भस्के सरांचं ते बीटेकसाठी स्पेशली तुम्हाला DNA वगैरे टेक्नॉलॉजी आहे त्यातमध्ये इन डिटेल मिळेल. मी ते स्वतः रेफर केलं होतं. त्याचबरोबर के सागरचं एक आहे जोंधळे सरांचं, तेही तुम्ही त्याच्यासाठी रेफर करू शकता. पुढचा प्रश्न आहे, सर विदाऊट क्लासेस आणि पार्ट टाइम जॉब करून राज्यसेवेची तयारी करणे शक्य आहे का? हो आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, बरेच जण असे आहेत जे जॉब करून सण काय होत आहेत की ते म्हणजे चांगल्या पोझिशनपर्यंत गेलेले आहेत.
आणि त्यामुळं काय फक्त म्हणजे 24 तास अभ्यास करताय किंवा 8-10 तास करताय म्हणजे यश मिळेल अशातलाही भाग नाही. उलट तुम्ही तुमच्या कुटुंबाला हातभार लावून आहे ते इथंपर्यंत तुम्ही आलेले. त्यामुळं काय आहे तर पार्ट टाइम जॉब करू शकता आणि क्लासेस नाही केले तरी पण अभ्यास करू शकता. फक्त मला असं वाटतं की या सगळ्या तुमच्या प्रोसेसमध्ये कुणाचं तरी गायडन्स राहू द्या. मग ते अधिकारी असतील किंवा एखादा तुमच्यापेक्षा चांगला अभ्यास झालेला व्यक्ती असू शकतो किंवा काही क्लासेसच्या संदर्भात बोलायचं झालं तर म्हणजे तुम्ही आता महेश सरांच्या बाबतीत मला माहिती आहे तर मी पास होण्याच्या अगोदर पण त्यांच्याकडे 6-7 महिने कंटिन्युअसली जात होतो. बऱ्याच गोष्टी त्यांनी मला अशा सांगितल्या, त्याचा मला फायदा झाला. म्हणजे व्यक्तिशः मी क्लासमध्ये ज्ञानदीपमध्ये शिकलो नाही किंवा कुठेही शिकलो नाही, पण त्यांनी मला कधी कोणत्या गोष्टीमध्ये असं नाही की तुम्ही माझ्या क्लासचे नाही आहेत म्हणून मी तुम्हाला सांगू शकत नाही. मग असे ज्या ठिकाणी तुम्हाला मदत मिळेल त्या ठिकाणी बिंदास तुम्ही जाऊ शकता आणि तिथं हे करू शकता. सर 1-2-3 आहेत, मी अगोदर घेऊ का? इंटरव्ह्यूसाठी आम्ही एक सरसुद्धा लास्ट इयर माझ्या ग्रुपमध्ये होते. इंटरव्ह्यूसाठी आम्ही एक ग्रुप तयार केला आणि ज्ञानदीपने आम्हाला खूप चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. तर एक साधारणतः 2-3 महिने आम्ही दररोज ज्ञानदीप पॅकेटमध्ये बसायचो आणि इंटरव्ह्यूची तयारी करायचो आणि सरांनी आम्हाला खूप मटेरियल पुरवलं इंटरव्ह्यूसाठी. सो थँक्स टू सर. दुसरी एक गोष्ट, राज्यसेवेचे नियोजन कसे करावे असं विचारलेला प्रश्न आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या, जर समजा दुर्दैवानं म्हणजे आपल्यापैकी काही जण असे असू शकतील राज्यसेवा किंवा प्री जे आहे कंबाईनची त्याच्यामध्ये स्कोर येणार नाही, ही फॅक्ट आहे. आणि हे मी का सांगतोय की माझ्यावरून मी स्वतः सांगतो. 2016ला मला म्हणजे एक परीक्षा सोडली तर ती पण अगदी एंडला, तर बाकीच्या कोणत्याच परीक्षेला मी नव्हतो. पण मी त्या काळात काय केलं, डिस्कशन असतील, नोट्स असतील, हे कंटिन्युअसली 7 महिने व्यवस्थित पद्धतीने काढून घेत होतो आणि 3 GS माझे मी कंप्लीट करून घेतले. आणि त्यामुळे पुढच्या ज्यावेळेस वर्षी 2017च्या ॲड आल्या, प्रत्येक प्रिलिम आणि ज्या काही मेन परीक्षा दिल्या त्या प्रत्येक याच्यामध्ये पोस्ट मला मिळालेली आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, तुम्ही आत्ता इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याचे रिटर्न तुम्हाला मिळतील. आणि त्यामुळे काय करा की 7-8 महिन्याचा व्यवस्थित प्लॅन करा आणि त्या पद्धतीने अभ्यास करा. 1-1.5 वर्षामध्ये जे आहे ते तुम्हाला सगळं व्यवस्थित अभ्यास होऊन जाईल. सर 1-2 प्रश्न घेऊ का नंतर तुमच्या? याच्यामध्ये पुढचा एक प्रश्न आहे, संयुक्त पूर्व परीक्षेसाठी प्रश्नांचा सराव करणे किती महत्त्वाचं आहे वाचन करण्यापेक्षा? आपण जसं बघितलं तर त्या पद्धतीने तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुमचं वाचन पण झालं पाहिजे आणि वाचन जे झालंय ते लक्षात राहतंय किंवा लक्षात राहावं म्हणून रिव्हिजन केलं पाहिजे. आणि जे तुम्ही वाचन केलेलं आहे आणि रिव्हिजन केलेलं आहे हे जे आहे तर ते आपल्याला किती चांगल्या प्रकारे येतंय हे चेक करण्यासाठी प्रश्नांचा सराव केला पाहिजे. त्यामुळे कोणती एक मेथड परफेक्ट नाही आहे, जे जिथं योग्य बसते ते मेथडचा वापर करा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. एक प्रश्न आहे शेवटचा, तो म्हणजे मला वाचलेले जास्त लक्षात राहत नाही, तर त्यासाठी काय केलं पाहिजे? मला असं वाटतं की म्हणजे अशा वेळी कमी वेळेत जास्त वाचन झालं पाहिजे म्हणून नोट्स वाचा. आणि जर समजा तुम्हाला असं वाटतं 8 दिवसात विसरतंय आपलं, तर 9व्या दिवशी परत एकदा वाचायला चालू करा, म्हणजे परत जास्त वेळा चांगल्या प्रकारे लक्षात राहील. आणि इंग्लिश परफेक्ट करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर मला वाटतं की म्हणजे एक 2 आर्टिकल वाचत जावा, इंग्लिश मिनिंग आहे तो शोधा, किंवा जर तुम्हाला वेळ मिळत असेल अर्धा तास तुम्ही दररोज देऊ शकत असाल, एक 4-4, 5-5 शब्द वाचत जावा. नवीन काहीतरी शब्द साधे सिंपल आहे ते सोडून घ्या आणि ते लक्षात ठेवा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. थँक्यू. हार्डली 2-3 प्रश्न राहिलेत, मी रॅपिड फायर सारखं सांगतो. त्याच्या अगोदर तुमच्या मनातला एक डायलेमा क्लिअर करतो. तुम्हाला हे वाटलं असेल की माईट बी असं आहे की मी कोचिंग क्लासवाला आहे, महेश शिंदे जरी असलं तरी मी माझा कोचिंग क्लास आहे आणि पास झालेले विद्यार्थी तर मग हे खूप फ्रँकली उत्तर सांगतायत की नाही. की त्यांनी फ्रँकली उत्तर सांगितलं की कोचिंग क्लास करावा की नाही हा कम्प्लिटली पर्सनल प्रश्न आहे. मॅडमनं क्लास लावला, त्या पास झाला, सरांनी क्लास नाही लावला, सरही पास झाले. लावला तर आपण पास होतो किंवा होत नाही, नाही लावला तर आपण पास होतो किंवा होत नाही, असं बिलकुल नाही. तर फक्त गोष्ट कशाची आहे की तुम्हाला कंटिन्युअस कोण सांगू शकतं. तुम्ही औरंगाबादमध्ये राहून तयारी करता, तुम्ही चंद्रपूरमध्ये राहून तयारी करता, तुम्ही पुण्यात राहून तयारी करता, या 3 गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. कोणताही कोचिंग क्लास हा तुम्हाला प्रोफेशनली किती बिल्ड करतो हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे माझं सिंपल एक्झाम्पल सांगतो. मी दिल्लीला गेलो, UPSC तयारी सुरू होती, मी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इन जॉग्राफी याचा क्लास लावला. माझा मित्र रजत शुक्ला, याचा मी खूपदा क्लासमध्ये पण एक्झाम्पल सांगतो, त्यानं पण माझ्या पबाड आणि जॉग्राफी दोन्ही क्लास लावले. माझं होतं की आपलं पबाड आणि जॉग्राफी फिक्स आहे, आपल्याला येऊ नाही तर नाही मी कंटिन्यू करेल. रजत काय म्हणला की नाही यार मुझे पबाड अच्छा नहीं लग रहा है, मैं सोशियो ट्राय करतो. त्यानं सोशियोलॉजीचा क्लास लावला. मी काय विचार केला, माझा कम्फर्ट नाही बघितला. मी काय बघितलं की आपण क्लास लावलाय, आपण पैसे भरले, आता विषय मिटला, आता परत डोकं नाही लावायचं. त्यानं काय विचार केला, त्यानं पास होण्याचा कम्फर्ट झोन बघितला. आफ्टर 4 इयर आमच्या 4थ्या अटेम्प्टला त्याला सोशियोलॉजीला मिळाले 353. तो महाराष्ट्र तो ऑल इंडियामध्ये सोशियोलॉजी टॉपर होता आणि सिव्हिल सर्व्हिस UPSC मध्ये तो 12वा होता. ही गॉट IAS. माझा सेम 4th अटेम्प्ट मला पबाडला मिळाले 142 आउट ऑफ 600, त्याला 353, मला 142. हे मला कळत होतं की आपला कम्फर्ट नाहीये तरी आपण कंटिन्यू करणं. बघा
कोणतं पुस्तक वाचायचं नाही वाचायचं, कोणता क्लास लावायचा नाही लावायचा, यापेक्षा तुम्ही स्टँड घ्यायला शिका. आणि स्टँड घेताना मी जसं मॅडमच्या बाबतीत सांगितलं ना की तुम्ही खर्च करताय म्हणजे तुम्ही गुंतवणूक करताय. आपल्याला ती गुंतवणूक कळत नाही. बऱ्याचदा काय होतं की पुण्याला नको जायचं, मेसवाल्या मावशी खूप जास्त कमवायला लागल्या, त्यांनी 2700 रुपये मेस केली आहे. म्हणजे मेसवाल्या मावशी कमवतात म्हणून मेस नाही लावणार असं होईल का? नाही होणार. बरोबर आहे. किंवा रूमवाल्यांनी खूप रूमचं रेंट वाढवलं. यापेक्षा काय ना की ऑलवेज थिंक इन टर्म्स ऑफ इन्व्हेस्टर, की मी जे इन्व्हेस्ट करतोय हे माझ्या करिअरसाठी महत्वाचं आहे. तुम्ही कोणत्याही ठिकाणी जर राहत असाल, तयारी करत राहत असाल, तर तुमचा नॉर्मली महिन्याचा खर्च 5 ते 6 हजार, या सोयीनं वर्षाचे 80,000 रुपये खर्च होतो. नॉर्मली कोणत्याही कोचिंग क्लासची फीस MPSC असेल तर 30-40 हजाराच्या आसपास असते. 40,000 तुम्ही खर्च केलं, जर तुम्हाला 1 वर्ष अगोदर पोस्ट मिळाली तर तुमचा वर्षाचा 80,000चा खर्च वाचणार आहे, पहिली गोष्ट. पण जर तुमची अफोर्डेबिलिटी नसेल तर पुण्याला येणं बिलकुल गरजेचं नाही. क्लास लावणं तर नाहीच नाही. तुम्ही ऑनलाईन गोष्टी पाहूनही स्वतः तयारी करू शकता. फक्त कुणीतरी म्हणतंय किंवा कुणीतरी कमवतंय म्हणून मी क्लास नाही लावणार, यापेक्षा तिसरा आहे की तो मला कोणी काय करू मला घेणं देणं नाही, मी क्लास लावून मी पास होणार, या 2 गोष्टी. म्हणून मी मगाशी काय सांगितलं, लर्न टू टेक स्टँड फ्रॉम युअर पर्स्पेक्टिव्ह. 1-2-3 प्रश्न आहेत. सगळ्यात महत्त्वाचा स्कोरच्या बाबतीत मॅडम नाही म्हणल्या पण मी सांगेल की 190 ज्यांचा स्कोर आहे त्यांनी राज्यसेवेची तयारी सुरू करा, मेन्सची. हे माझं म्हणणं आहे. रादर 185ला मी सेफ म्हणेल, पण हे यामुळे पण सेफ नाही म्हणणार की माझी काहीतरी आता टेस्ट सिरीज सुरू होणार आहे, तुम्ही तिकडे ऍडमिशन घ्या, असं पण काही नाहीये. माझी राज्यसेवा मेन्सची टेस्ट सिरीज नसते, बरोबर. त्यामुळे काय 185 to 190 कन्सिडर करून चला. आणखीन एक प्रश्न आहे की अंडर ग्रॅज्युएट मुलांनी मेन्सची तयारी कशी करायची? अंडर ग्रॅज्युएट मुलांनी विनाकारण रेफरन्स मटेरियलच्या मागे लागायचं नाही. अंडर ग्रॅज्युएट मुलांनी कॅपॅसिटीजवर काम करायचं. रोज 1 मराठी 1 इंग्लिश 2 पेपर वाचायचे. सगळ्यांनी युट्यूबवरचे चॅनल्स बघायचे, क्लासेसचे नाही, ज्ञानदीपचा पण नाही. कोणते चॅनल बघायचे? राज्यसभा टीव्हीचे चॅनल बघायचे, राज्यसभा टीव्ही. परत scroll.com scroll.com याच्यावर रोज 10 मिनिटांचा एक मस्त व्हिडिओ असतो जो तुम्हाला दिवसभराचं करंट इव्हेंट कव्हर करून देतो. परत लर्निंग स्पेस नावाचा आणखीन एक व्हिडिओ जो काय करतो, रोज 15 मिनिटांमध्ये तुम्हाला दिवसभराचं करंट इव्हेंट कव्हर करून देतो. हे महत्वाचं. आणि सगळ्यांनी महत्वाची गोष्ट काय की आपल्या कॅपॅसिटीवर काम करायचं. त्यानंतर राज्यसेवा कट ऑफ झालं. कोर्सची फीस ते तुम्हाला बाहेर सांगतील. प्रीला खूप सोपे प्रश्न चुकले आहेत. बघा तुमचे प्रश्न का चुकतात माहितीये का? यामागचं मेन कारण आहे तुम्ही आता तयारीच करत नाही. मी जेवढे MPSC करणारी लोक बघितली ना, हे सगळे लोकांचा भर पुस्तक वाचण्याकडे असतो, MCQ सोडवण्याकडे नसतो. सिंगल पेज वाचायला 8 ते 9 मिनिट लागतात. 9 मिनिटात पेज पाठ होत नाही. सिंगल पेजवर कितीही ओढून ताणून प्रश्न काढले MCQ तर मॅक्स 3 प्रश्न निघतात. सिंगल प्रश्न वाचायला 45 सेकंड, रिपीट वाचायला 15 सेकंड, 1 मिनिटात तुमचं 1 प्रश्न वाचून होतो. 3 प्रश्न 2दा वाचायला 3 मिनिट लागतात. चला 4 मिनिट कन्सिडर करा. 4 मिनिटात तुम्हाला 3 प्रश्न पाठ होतात. MCQच्या माध्यमातून गेलात तर 4 मिनिटात पेज पाठ होतं. पेजच्या वाचण्याच्या माध्यमातून गेलात तर 8 मिनिटात तुमचं पेज एकदा फक्त वाचून होतं. तुम्हाला अंदाज आला असेल दोन्ही अधिकारी मगापासून तुम्हाला प्रॅक्टिसचा का करावं हे सांगतात. त्यामागचं मेन कारण आहे की जास्त इफिशियंटली अभ्यास होतो. नोट्स कशा काढायच्या लक्षात ठेवा. MPSCच्या नोट्स सरांनी सांगितलंय सिंगल पेजवर नोट्स असाव्या, सिंगल पेजवर, जेणेकरून तुमच्या नजरेच्या आवाक्यात ते बसावं. MPSC MCQची परीक्षा आहे. नोट्स काढताना वाक्य लिहित बसायचं नाही, फक्त आणि फक्त शब्द लिहायचे. शिक्षण वाघिणीचं दूध जो पिल तो गुरगुरल्या. शिक्षण 86चं धोरण, लॉंग टर्म पॉलिसी, मिडियम टर्म पॉलिसी, शॉर्ट टर्म पॉलिसी, कोण काय म्हणलंय, अपवाद काय आहे. प्रत्येक टॉपिक सिंगल पेजवर बस. आय एम सेइंग प्रत्येक टॉपिक सिंगल पेजवर बसायचा. का? तुमची इच्छा असू नाही तर नसो, तुमचे डोळे हे ब्रेन आहे हे ते कॅप्चर करतं, फोटो बॅक ऑफ द माइंड स्टोअर करतं. परीक्षेत प्रश्नाला की ते समोर आणतं, तुम्हाला उत्तर सुचवतं. अभ्यास सायंटिफिकली करायचा. मी फर्स्ट इयरला आहे, सुरुवात कुठून करायची? सिलेबस, मागच्या प्रश्नपत्रिका, राज्यसभा टीव्ही, 2 न्यूजपेपर, स्टेट बोर्डची पुस्तकं, NCERT, टू बी व्हेरी स्पेसिफिक. हे जेव्हा तुमच्याकडनं 2दा 3दा वाचून होईल, हे वाचून झाल्यानंतर मग रेफरन्स मटेरियल वाचायचं.
औरंगाबादमध्ये जिथं कुठं सेमिनार असेल जायचं, अटेंड करायचा, आपले प्रश्न मांडायचे आणि जे वेगवेगळे सेमिनार असतात, नाटकं असतात, हे सगळे अटेंड करायचे. निबंधाची तयारी कशी करावी हे थोडक्यात नाही सांगतात, मॅडमनं बऱ्यापैकी सगळं कव्हर केलंय. माझा युट्यूबला एक व्हिडिओ आहे, हाऊ टू राईट इफेक्टिव्ह एसेज म्हणून एक व्हिडिओ आहे, त्यात सगळं इन डिटेल सांगितलं. जर जमलं तर युट्यूबला तो बघून घ्या. मला एमपीएससी एक्झाम एप्रिल 2020 मध्ये द्यायची आहे, तर करंटचा अभ्यास जानेवारी 2019 पासून करावा की एप्रिल 19 पासून करावा? आजपासून करा. असं काय आहे काय की आपण नाही, आजपासून करा. का? जे तुम्हाला गरजेचं आहे. एमपीएससी 2, 3, 4 वर्ष, कधी कधी 7-8 वर्ष जुनं सुद्धा विचारते. ॲज अर्ली ॲज पॉसिबल करंट इव्हेंट वाचा. एवढंच, बाकी रिपीट. थँक्यू व्हेरी मच.